काजूने फोन सोडला आणि त्या मुलाच्या चेहऱ्यावर हात ठेवत म्हणाली, "तू तू तो निळ्या डोळ्यांचा मुलगा आहेस ना? इथे काय करतोयस तू?" तो तोच मुलगा होता ज्याला काजू कित्येक दिवस शोधून थकली होती आणि जवळ-जवळ त्याला विसरूनही गेली होती. आणि आज तो पुन्हा तिच्यासमोर उभा होता. तो मुलगा तर काजूकडे अवाक होऊन पाहतच राहिला. काजूने त्याचा हात पकडला आणि त्याला आपल्यासोबत घेऊन गेली. तेवढ्यात मागून एक मुलगा ओरडला, "जैनिल, कुठे चाललास तू?" पण जैनिलला त्याचं बोलणं ऐकू आलं नाही. काजू निळ्या डोळ्याच्या जैनिलला एका एकांत ठिकाणी घेऊन आली आणि म्हणाली, "तुला कल्पना तरी आहे का? मी तुला किती शोधलं, तुझ्यासाठी किती त्रास सहन केला." काजू बोलतच होती तेवढ्यात जैनिलने मध्येच विचारलं, "एक्सक्यूज मी, तुम्ही मला ओळखता का?" काजू एकदम गप्प झाली. मग जैनिल शांतपणे म्हणाला, "सांगा ना, तुम्ही मला ओळखता का?" काजूने खोडकर नजरेने जैनिलकडे पाहत हळूच मान हलवली. ते पाहून जैनिलने त्याच्या आणि काजूच्या हाताकडे इशारा केला आणि तो हात सोडायला सांगितलं. काजूने क्षणात त्याचा हात सोडला. आता ती गप्प होती तेव्हा जैनिल शांत आवाजात म्हणाला, "ना तुम्ही मला ओळखता ना मी तुम्हाला ओळखतो. मग तुम्ही मला का शोधत होतात? तुम्ही वेड्याबिड्या आहात का?" काजू तोंड वाकडं करत म्हणाली, "हे बघ मिस्टर, मी तुला कॉलेजमध्ये पाहिलं होतं आणि त्यानंतर जिममध्ये. तुझ्या डोळ्यात मला एक वेदना दिसली. तुझे वेदनांनी भरलेले डोळे मला अस्वस्थ करत होते, म्हणूनच मी तुला शोधण्याचा प्रयत्न केला." काजूचं बोलणं ऐकून जैनिल काही क्षण शांत झाला. मग हसत म्हणाला, "आता तर मला पूर्ण खात्री झाली आहे की तुम्ही खरंच वेड्या आहात. असं कोणालाही न ओळखता त्याच्या वेदनेचा अंदाज घेऊन त्याला शोधायला निघणं हे फक्त वेडा माणूसच करू शकतो." काजूने जैनिलकडे रागाने पाहिलं तेव्हा जैनिल अजून मोठ्याने हसू लागला. काजू त्याच्या निळ्या डोळ्यांकडे पाहत राहिली. ते हसत होते, पण त्यांच्या खोलात तिला अजूनही वेदना दिसत होत्या. काजू काहीतरी बोलणारच होती तेवढ्यात तिचा फोन वाजला. तिने पाहिलं तर आजीचा कॉल होता. काजू तिथून धावत निघत म्हणाली, "मला माहित आहे तू वेदनेत आहेस. तू सांग अथवा नको सांगू, आय नो." हे बोलून ती निघून गेली. निघताना ती असं काहीतरी बोलून गेली की जैनिलच्या हसऱ्या डोळ्यात पाणी तरळलं. त्याने डोळे मिटले आणि एक दीर्घ श्वास घेतला. तेवढ्यात मागून कुणीतरी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. जैनिल वळून पाहतो तर समोर तोच मुलगा उभा होता जो थोड्या वेळापूर्वी त्याच्यावर ओरडत होता. "मयूर, काय झालं?" जैनिलने विचारलं. "अरे, असं वागशील तर इथूनही काढून टाकतील तुला." मयूर म्हणाला आणि जैनिलच्या डोळ्याकडे पाहिलं. ते अजूनही ओले होते. म्हणून मयूर त्याच्या डोळ्यात डोकावत म्हणाला, "तू पुन्हा त्यांची आठवण काढलीस ना जैनिल?" जैनिल हळूच म्हणाला, "नाही, आज पहिल्यांदाच कुणीतरी माझ्या डोळ्यातलं दुःख ओळखलं." मयूर चकित होऊन म्हणाला, "कोण?" जैनिल म्हणाला, "माहित नाही, एक मुलगी होती." मयूर म्हणाला, "मुलगी?" जैनिल म्हणाला, "हो, नाव पत्ता काहीच माहित नाही, पण आज पहिल्यांदाच तिच्यामुळे ओठांवर हसू आलं." त्यावर मयूर आनंदाने म्हणाला, "तू हसलास? मला तर विश्वासच बसत नाही. काश मी तिथे असतो." जैनिल मयूरच्या खांद्यावर हात ठेवत पुढे जात म्हणाला, "चल चल, नाहीतर इथूनही ढकलून बाहेर काढतील." मग दोघं हसत हसत पुन्हा मोबाईल शॉपमध्ये आले. तेव्हा जैनिलची नजर त्या फोनवर पडली जो थोड्या वेळापूर्वी काजूला घ्यायचा होता. जैनिलने तो फोन पॅक केला आणि बाजूला ठेवून दिला. इकडे घरी तनू घरी बसून फोन स्क्रोल करत होती. आकृती आणि कुसुम काही कामात गुंतले होते. तेवढ्यात कुणीतरी येऊन दोघींना नमस्कार केला. तनूने डोकं वर केलं तर समोर तेजस उभा होता. तनूने त्याच्याकडे रोखून पाहिलं, पण तेवढ्यात आकृती आनंदाने म्हणाली, "अरे तेजस बेटा, ये ना, बस." तेजस हसत म्हणाला, "आज नाही आंटी, पुन्हा कधीतरी. आज थोडं काम आहे." आकृती म्हणाली, "पहिल्यांदाच आलास आणि तेही एवढ्या घाईत? हे बरोबर नाही." तेजस म्हणाला, "ठीक आहे, मग संध्याकाळी येतो, पक्का." आकृती म्हणाली, "ठीक आहे." मग तेजसने विचारलं, "सुशांत कुठे आहे? फोन लागत नाही म्हणून इथे आलो. तुम्ही त्याला बोलवाल का?" आकृती म्हणाली, "तो इथे नाहीये बेटा. राजसोबत बाहेर गेला आहे. आम्ही काही मदत करू शकतो का?" तेजस म्हणाला, "आंटी, मला मल्होत्रा अंकलच्या घरी जायचं आहे. तुम्हाला माहीतच आहे, ते ओळखीशिवाय कोणालाही घराच्या आत येऊ देत नाहीत. ते तुमच्यापैकी सगळ्यांना ओळखतात, म्हणून सुशांतला सोबत घेऊ असं म्हणत होतो." तेवढ्यात कुसुम येत म्हणाली, "काही हरकत नाही बेटा, तनू सोबत जा. ते तिलाही चांगलं ओळखतात." तनू आश्चर्याने कुसुमकडे पाहत म्हणाली, "मम्मा, मी कशी जाऊ एका मुलासोबत?" कुसुम हसत म्हणाली, "अगं, हा आपल्या फॅमिलीतलाच आहे. तुमची ओळख झाली नाही एवढंच. पण तुला त्याची मदत करावीच लागेल. विसरलीस का तुझ्या आजीने काय सांगितलं होतं?" तनूने उदास नजरेने आकृतीकडे पाहिलं. आकृतीनेही फक्त खांदे उडवले. तनूने तेजसकडे रोखून पाहत चल म्हटलं. दोघे बाहेर आले. तेजस आपल्या कारकडे वळला, पण तनू आपल्या बाईककडे गेली. तेजस वळून म्हणाला, "माझ्या कारने जाऊया."
तनू नाक वर करत म्हणाली, मी माझ्या बाईकनेच जाणार आहे. यायचं असेल तर ये, नाहीतर तू तुझ्या कारने ये. तेजसला अजून काय हवं होतं? तो थेट तनूकडे गेला. तनू बाईक स्टार्ट करत म्हणाली, अंतर ठेवून बस, नाहीतर चालत्या बाईकवरून कुणाला उतरवायचं कसं तेही मला येतं. तेजसला काहीच कळेना. तो गप्पच बसून राहिला. तनूने ठराविक अंतर ठेवत बाईक पुढे नेली आणि एकदम जोरात ब्रेक मारला. पण तेजस तो तेजसच होता. तो आपल्या जागेवरून हललाही नाही. तेजस मनाने स्वच्छ होता. त्याच्यात कोणतीही विकृती नव्हती. म्हणूनच तो तनूच्या जवळ गेला नाही. संपूर्ण रस्त्यात तनू लक्ष ठेवून पाहत होती. तेजस एकदम शांत बसलेला. हेच तर तिला आवडलं नाही. पण ती काही बोलली नाही. ती तेजसला घेऊन मल्होत्रा हाऊसमध्ये पोहोचली. केशव मल्होत्रा, राजचा बिझनेस पार्टनर. आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी अत्यंत कडक व्यवस्था केली होती. कोणताही अनोळखी आत प्रवेश करू शकत नव्हता. सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेरे, नव्या टेक्नॉलॉजीचे दरवाजे, ज्यांच्यावर एखादी अपरिचित गोष्ट लागली की मोठ्याने अलार्म वाजायचा आणि ओळखीची व्यक्ती असेल तर सगळं शांत. तनू, तेजस आणि केशव मल्होत्रा एकत्र बसले होते. तेजस केशवशी एका केसबद्दल चर्चा करत होता. तनू ती चर्चा खूप लक्ष देऊन ऐकत होती. काही वेळाने ते दोघे बाहेर आले. तेवढ्यात हलका पाऊस सुरू झाला. पाऊस पाहताच तनूचे डोळे चमकले. तेवढ्यात तिच्या फोनवर काजूचा कॉल आला. समोरून काजू घाईघाईत म्हणाली, ऐक ऐक, मी आणि मनू घरून निघतोय. तू जिथे असशील तिथून मीराच्या घरी ये. पाऊस पडतोय, फिरायला जाऊया. तनू काही बोलणार तोच काजूने फोन कट केला. तनू थोडा विचार करून तेजसला म्हणाली, हे, तू घरी जाऊ शकतोस का? आता तनूचा सूर खूपच शांत आणि फ्रेंडली होता. तेजस भुवया उंचावत म्हणाला, तू कुठे जात आहेस? तनू थोडीशी हिचकिचत म्हणाली, ऍक्च्युली मी माझ्या मैत्रिणींसोबत जाते आणि एकदा घरी गेले की पुन्हा बाहेर येऊ देणार नाहीत, म्हणून मला इथूनच जावं लागेल. तेजस डोळे विस्फारून तिच्याकडे पाहत म्हणाला, मग एवढ्या पावसात मी कसा जाणार? तनू बाईकवर बसत म्हणाली, आय डोंट नो, बट आय एम रिअली सॉरी. आणि बाईक स्टार्ट करत जाता जाता म्हणाली, नंतर भेटू. बिचारा तेजस तिथंच उभा राहिला. तो स्वतःशीच पुटपुटला, मोठे मोठे गँगस्टर पकडणारा आज इथे मूर्खासारखा उभा आहे. ही मुलगी, हिला मी सोडणार नाही, मला इथे सोडून गेली. तेजसने आजूबाजूला नजर फिरवली. समोरून एक गाडी येताना दिसली. त्याने हात दाखवला आणि गाडीत बसून निघून गेला. तनूने मीराला घरून उचललं. काजू आणि मनूही तिथे पोहोचल्या होत्या. आता चौघी जणी त्या जागेकडे निघाल्या जिथे सुरुवातीला काजू आणि मीरा गेल्या होत्या. पावसाळ्याचा मोसम होता आणि ती जागा जिला फार थोडे लोक ओळखत होते. तिथे जाण्याची मजा नेमकी किती होती हे काजू आणि तिच्या मैत्रिणींनाच कळत होतं. पावसात भटकायला सगळ्या जणी निघून गेल्या. दरम्यान तनूने तेजसला अर्ध्या रस्त्यातच उतरवून दिलं होतं. त्यामुळे तेजस चिडला होता आणि त्याला तनूवर प्रचंड राग आला होता. पण तो करू तरी काय शकत होता? संध्याकाळी फिरून आल्यावर घरात सर्वात आधी काजूच आत आली आणि समोरचं दृश्य पाहून ती थबकली. तिथे तेजस बसलेला होता. त्याच्या आजूबाजूला राज, आकृती, अभय, कुसुम आणि गौरीजी बसल्या होत्या. सगळे गप्पांमध्ये इतके मग्न होते की काजू कोणाच्याही लक्षात आली नाही. काजूने शांतपणे आपली पावलं मागे घेतली आणि पुन्हा बाहेर आली. तनूने विचारलं, काय झालं, परत का आलीस? काजू कुजबुजत म्हणाली, तो त्या दिवशीचा इन्स्पेक्टर आत बसलाय. तनूचे डोळे विस्फारले. तो, ओ नो, मी त्याला मध्येच सोडून दिलं होतं. नक्कीच माझी तक्रार करत असेल. काजू परत बाईक जवळ आली आणि त्याच्यावर बसत म्हणाली, जोपर्यंत तो जात नाही तोपर्यंत आपण आत जायचं नाही. तनूही दुसऱ्या बाईकवर बसली. तिघी जणी गप्पा मारत बसल्या. तेवढ्यात घरचा माळी त्यांना असं बसलेलं पाहून म्हणाला, काय झालं ताई, इथे बाहेर का बसलात? काजू लगेच म्हणाली, अरे काका, आत एक पाहुणा बसलाय, त्यांना डिस्टर्ब नको म्हणून. माळी सहजच म्हणाला, तो पाहुणा आता इथेच राहणार आहे. तिन्ही मुली एकदम बोलून गेल्या, काय? तेवढ्यात मागून सुशांतचा आवाज आला, हो, अगदी बरोबर, आता तो इथेच राहणार आहे. तो पुढे म्हणाला, माझ्या मित्राची इतकी तरी मदत मी करू शकतो ना? जोपर्यंत त्याला राहायला क्वार्टर मिळत नाही तोपर्यंत तो इथेच राहील. काजू बाईकवरून उतरली आणि हळूहळू पावलं टाकत सुशांतकडे जात म्हणाली, भैया, घरात तुझ्या 3 तरुण बहिणी राहतात. असं कुणालाही इथे कसं राहू देऊ शकतोस? काही कमी जास्त झालं तर? काजू अचानक एखाद्या म्हाताऱ्या माणसासारखी बोलून गेली आणि तिच्या मागे उभे असलेले राज, आकृती आणि बाकी सगळेच हसू लागले. तेजस सुद्धा काजूकडे खूप प्रेमाने पाहत होता. सगळे हसताना पाहून काजू गप्प झाली. तेवढ्यात राजने काजूला मिठी मारली आणि हसत म्हणाला, आपली काजू तर तरुण वयातच म्हातारी झाली वाटतं. काजूला स्वतःच्याच बोलण्याचा पश्चाताप झाला.
ती तोंड वाकडं करत आत जायला निघाली. तेवढ्यात आकृतीने तिला थांबवत म्हटलं, काजू बेटा ऐक, उद्या तुम्ही कॉलेजला जायचं नाही, आपल्याला एका फंक्शनला जायचं आहे. काजूने भुवया उंचावत विचारलं, अचानक कोणता फंक्शन मॉम? राज म्हणाला, माझे बिझनेस पार्टनर केशव मल्होत्रा यांच्याकडे पार्टी आहे. सगळ्यांनाच यायचं आहे, नाहीतर त्यांना वाईट वाटेल. तुला माहित आहे ना त्यांचा स्वभाव. काजूने सगळ्यांकडे एक नजर टाकली आणि फक्त ओके म्हणत निघून गेली. तनू मनूही खोलीत गेल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे तयार होऊन मिस्टर मल्होत्राच्या घरी पोहोचले. आज तिथे संपूर्ण दिवसभर पार्टी होणार होती. राज आणि केशव यांची पार्टनरशिप 5 वर्षापूर्वी झाली होती. मोठमोठे बिझनेसमॅन आणि त्यांची कुटुंब सगळेच आले होते. काजू, तनू आणि मनू इतकी गर्दी पाहून कंटाळलेल्या नजरेने इकडे तिकडे पाहू लागल्या. तेवढ्यात तनू काजूला म्हणाली, यार काहीतरी कर, असं बसून राहिलो तर वेडे व्हायचो आपण. काजूने भुवया उंचावत विचारलं, काय करायचंय तुला? तनूची नजर तेजसकडे गेली. तो काही लोकांशी बोलण्यात गुंतलेला होता. ती खोडकरपणे म्हणाली, माझ्याकडे एक आयडिया आहे, खूप मजेशीर. काजूने आजूबाजूला नजर फिरवत विचारलं, काय? तनू काजूच्या कानात काहीतरी कुजबुजली. काजू दचकून म्हणाली, अरे यार, यात रिस्क आहे, कोणाला कळलं तर? तनू आत्मविश्वासाने म्हणाली, कोणालाही कळणार नाही, पक्क. तनू लगेच उठून गेली आणि एका वेटरशी थोडं बोलून परत आली. तिन्ही बहिणी पुन्हा एकदा नव्या शरारतीकडे वळल्या होत्या, पण त्यांना हे माहीत नव्हतं की ही शरारत त्यांच्याच अंगावर उलटणार होती. काजू समोर पाहत म्हणाली, यार तुला नाही वाटत का ते मुलं आपल्यालाच घुरतायत? तनूने पाहिलं, समोर उभ्या असलेल्या 3-4 मुलांच्या नजरा त्यांच्यावरच खिळल्या होत्या. तनूने त्यांच्याकडे पाहून भुवया उंचावत एक कटाक्ष टाकला. मुलांनी लगेच नजर हटवली आणि तिथून निघून गेले. तनू काजूकडे पाहून म्हणाली, नाऊ फोकस ऑन अवर प्लॅन. तिघींच्या नजरा तेजसवर खिळल्या होत्या. तेवढ्यात एक वेटर आला आणि त्यांना कोल्ड्रिंक देऊन निघून गेला. तिघींनी कसलाही विचार न करता कोल्ड्रिंक पिलं. तिकडे तेजसनेही एक कोल्ड्रिंक पिलं, जे तनूने खास वेटरकडून नशेचं मागवलेलं होतं. तेजसने कोल्ड्रिंक घेताच तिघी एकमेकींकडे पाहू लागल्या. तेवढ्यात काजू म्हणाली, यार मला वॉशरूमला जायचंय. तनूने काजू आणि मनूला वॉशरूमकडे पाठवलं आणि स्वतः तेजसवर नजर ठेवू लागली. नशेचा असर होताच तेजस डोलायला लागला. सगळ्यांशी मोठमोठ्याने गप्पा मारू लागला. सगळ्यांचं लक्ष आता त्याच्याकडेच होतं. राज त्याला सावरत म्हणाला, काय झालं बेटा, तू ठीक आहेस ना? तेजस नशेत म्हणाला, अरे राज अंकल, कसे आहात तुम्ही? सगळं ठीक आहे ना? राजला काहीच कळत नव्हतं. नेहमी कमी बोलणारा तेजस आज असा बेधुंद कसा काय बोलतोय? तेवढ्यात तेजस डगमगला आणि पडणारच होता, पण राजने लगेच त्याला सावरलं आणि थेट घरी घेऊन आला. आकृतीही त्यांच्यासोबत घरी आली. इकडे काजू वॉशरूम मध्ये गेली. मनू मात्र बाहेरच थांबली. तेवढ्यात मनूच्या फोनवर सुशांतचा कॉल आला. लवकर ये, सुशांतचा आवाज घाईचा होता. मनू लगेच काजूला न सांगताच सुशांतकडे गेली. पार्टीपासून थोड्या दूर एका बाल्कनीत सुशांत अस्वस्थपणे इकडून तिकडे फिरत होता. त्याच्या समोर तनू उभी होती. मनूने येताच विचारलं, काय झालं भैया? सुशांत संतापून म्हणाला, तेजसला नशेचं कोल्ड्रिंक कोण पाजलं? मनूने घाबरत तनूकडे बोट दाखवलं. सुशांतचा रागीट कटाक्ष थेट तनूवर गेला. तनू हलक्या आवाजात म्हणाली, जस्ट चिल ब्रो, फक्त मजाक केला होता. सुशांतने तिला रिकाम्या उदास डोळ्यांनी पाहिलं आणि शांत पण खोल आवाजात म्हणाला, तुम्ही कधी मोठे होणार? तुमच्या या शरारतीमुळे त्याची लोकांमधली इमेज खराब होऊ शकते. जर माझ्यासोबत कोणी असं केलं असतं तर? तनूने मान खाली घालून हळूच सॉरी म्हटलं. सुशांतने मनूकडे पाहून विचारलं, काजू कुठे आहे? मनूने वॉशरूमकडे बोट दाखवत म्हटलं, वॉशरूम मध्ये. जा तिला घेऊन ये, सुशांत म्हणाला. मनू वॉशरूम जवळ आली, पण वॉशरूम रिकामं होतं. आत बाहेर पाहिलं, आजूबाजूला शोधलं, काजू कुठेच नव्हती. घाबरलेली मनू सुशांत आणि तनूकडे धावत आली आणि म्हणाली, ती ती वॉशरूम मध्ये नाहीये, बहुतेक परत पार्टीत गेली असेल. सुशांतने दोघींना ओरडत सांगितलं, तिला शोधा, लगेच घरी निघायचं आहे. तनू, मनू आणि सुशांत पार्टीत काजूला शोधू लागले. लोकांमध्ये, हॉलमध्ये, बागेत, जिथे शक्य तिथे शोध घेतला, पण काजू कुठेच नव्हती. सुशांत अक्षरशः वेड्यासारखं तिचं नाव घेत फिरत होता. शेवटी त्याने सगळं राजला सांगितलं. राज आणि अभयही तिथे पोहोचले. केशव मल्होत्रांनी संपूर्ण घराची झडती घ्यायला लावली. प्रत्येक खोली, प्रत्येक कोपरा, पण काजूचा काहीच पत्ता नव्हता. शेवटी सीसीटीव्ही कॅमेरे तपासायला सुरुवात झाली. एका फुटेजमध्ये काजू वॉशरूमकडे जाताना दिसली. पण पुढच्याच फुटेजमध्ये वॉशरूम बाहेर साधा सूट घातलेली, चेहरा ओढणीने झाकलेली एक मुलगी उभी होती.
काजू बाहेर येताच ती अचानक चक्कर येऊन पडली. मग ती मुलगी तिला उचलते आणि तिथून घेऊन जाते. राजने सगळे कॅमेरे तपासले, पण आश्चर्य म्हणजे इतर कुठल्याच फुटेजमध्ये ती मुलगी काजूला बाहेर घेऊन जाताना दिसली नाही. राजचा संताप अक्षरशः उफाळून आला. डोळ्यात राग आणि आवाजात थरथर. त्याने पुन्हा एकदा पूर्ण घराची झडती घ्यायला लावली, पण काहीच मिळालं नाही. शेवटी राज गाडीत बसला आणि कुणालाही काही न सांगता तिथून निघून गेला. आणि त्याच वेळी तनूही आपली बाईक घेऊन कुणालाही न सांगता वेगात निघून गेली. राजच्या घरात अक्षरशः कोहरम माजला होता. सगळेजण शहरभर फिरत होते, पण जायचं कुठं हे कुणालाच माहित नव्हतं. काजू सापडेल की नाही याची कोणालाच खात्री नव्हती. 2 तास शोधून दमून थकून राज घरी परत आला. आकृती धावत त्याच्या जवळ आली आणि रडत म्हणाली, "माझी काजू कुठे आहे? राज, प्लीज तिला घेऊन ये." राजने आकृतीला घट्ट मिठी मारत म्हटलं, "ती नाही सापडली." आकृती झटकन राजपासून दूर झाली आणि आक्रोश करत म्हणाली, "मग तू इथे का आलास? जा, काजूला घेऊन ये. तिला घेऊन आल्याशिवाय इथे येऊ नकोस." आकृती इतकी घाबरलेली आणि रागात होती की ती काय बोलते याचंही तिला भान राहिलं नव्हतं. राज पुढे येऊन तिला मिठी मारायला गेला, पण आकृती लहान मुलीसारखी त्याच्यापासून दूर सरकत होती. शेवटी राजने तिला पकडलं आणि छातीशी घट्ट धरलं. क्षणभरातच आकृती त्याच्या कुशीत ढिली पडली. राजने पाहिलं तर ती बेशुद्ध झाली होती. राजने तिच्या गालावर हलकेच थोपटत तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला, पण काहीच हालचाल झाली नाही. तो तिला पटकन खोलीत घेऊन गेला. डॉक्टरला बोलवायला सांगितलं आणि पुन्हा एकदा काजूला शोधायला निघून गेला. काजू नेमकी कुठे गेली होती हे कुणालाच माहित नव्हतं. सीसीटीव्ही फुटेजमध्ये मात्र हे स्पष्ट होतं की काजूचं अपहरण झालं आहे. आता हे सगळं कोणी केलं आणि का केलं याचं उत्तर कुणाकडेच नव्हतं. राजसोबत संपूर्ण शहराची पोलीस यंत्रणा काजूला शोधण्यात गुंतली होती, पण 4 तासाच्या अथक प्रयत्नानंतरही काजूचा काहीच ठाव ठिकाणा लागला नाही. एक स्वच्छ टपोऱ्या घरासारखी दिसणारी खोली. फरशीवर चकचकीत झळाळी होती. त्या खोलीत काजू बेशुद्ध अवस्थेत पडलेली होती. खोलीत कुठलाही फर्निचर नव्हता. पूर्णपणे रिकामी आणि मोठी, जणू एखादा हॉलच. दार मात्र अगदी साधं होतं. थोड्या वेळाने काजूला हळूहळू शुद्ध येऊ लागली. तिने डोळे उघडले आणि समोर पाहताच ती जोरात दचकली. तिच्यासमोर तोच निळ्या डोळ्यांचा मुलगा जयनील होता. काजूने पाहिलं, जयनीलला खुर्चीला बांधलेलं होतं आणि तो सुटण्याचा प्रयत्न करत होता. काजूला काही समजत नव्हतं. ती घाबरलेल्या नजरेने जयनीलकडे पाहत राहिली. थकून गेल्यावर जयनीलने काजूकडे पाहिलं तर ती त्याच्याकडे भयभीत नजरेने पाहत होती. जयनील लगेच म्हणाला, "ऐक, तू पळून जा, इथून लगेच निघून जा." काजूला काहीच कळेना. ती तशीच बसून राहिली. जयनील जोरात ओरडला, "समजत नाही का मी काय बोलतोय? जा, इथून निघून जा, स्वतःला वाचव." त्याचा आवाज इतका तीव्र होता की काजू थरथर कापू लागली. ती उठली आणि बाहेर जाण्यासाठी 2 पावलं पुढे टाकली. तेवढ्यात दार उघडलं. 3 मुलं एका मागोमाग एक आत आली. त्यांनी काजूकडे बेशरम नजरेने पाहिलं आणि थेट जयनील जवळ गेले. ते आत येताच दार पुन्हा बंद झालं. काजू घाबरून त्यांच्याकडे वळली. ती तिघं जयनीलच्या भोवती फिरू लागली. जयनीलने एकेकाकडे पाहत ठाम आवाजात उत्तर दिलं, "तिला जाऊ द्या, मी तिला ओळखतही नाही." त्यांच्यातल्या एका मुलाने जयनीलच्या गालावर जोरात थापड मारली आणि उपहासाने म्हणाला, "खूप हसत होतास ना तिच्यासोबत? तुला माहित आहे ना, ज्या गोष्टीमुळे तुला आनंद मिळतो ती गोष्ट मी कायमची संपवतो." हे ऐकताच काजू घाबरून थेट भिंतीला जाऊन टेकली. त्यांच्यातलाच एक मुलगा काजूकडे पाहून हसत म्हणाला, "ओ हो, आपली शिकार तर घाबरली वाटतं." हे शब्द ऐकताच काजूला घाम फुटला. तिला अजूनही हेच कळत नव्हतं की तिला इथे का आणलंय. जयनीलने थोड्या कठोर आवाजात म्हटलं, "विकास, माझ्यासोबत तुला जे करायचं आहे ते कर, पण तिला सोडून दे." जयनीलशी बोलणारा तो मुलगा चिडून ओरडला, "विकास नाही, कॅविन, कॅविन म्हण." कॅविन हे नाव ऐकताच काजूच्या डोळ्यात भीती दाटली. तिने हात तोंडावर ठेवला, जणू तिला हे नाव ओळखीचं वाटत होतं. काजूचं असं वागणं पाहून एक मुलगा तिच्या जवळ आला आणि म्हणाला, "बरोबर ओळखलंस मिस. हो, आम्हीच आहोत ते कॅविन, ज्याचे किस्से संपूर्ण शहरात प्रसिद्ध आहेत." काजू हळू आवाजात म्हणाली, "पण मी तुम्हाला कधी पाहिलंही नाही, मग मला का पळवून आणलं?" विकास काजूकडे येत म्हणाला, "तू अडकलीस कारण तुझ्यामुळे हा मुलगा आनंदी झाला आणि लक्षात ठेव, ज्या व्यक्तीमुळे किंवा ज्या गोष्टीमुळे याला आनंद मिळतो ती मी संपवतो." काजूने जयनीलकडे पाहिलं. आजही त्याच्या निळ्या डोळ्यात तीच खोल वेदना दिसत होती. ते पाहून काजूला वेदनेचं कारण थोडंसं तरी समजलं होतं, पण संपूर्ण सत्य अजूनही तिच्यापासून लपलेलं होतं.
जयनीलने डोळे मिटत म्हटलं, मी तुला सगळं सांगेन, पण आधी तिला सोडून दे. विकास हसत म्हणाला, काय ब्रो, प्रेम वेम झालंय वाटतं. हे ऐकताच जयनीलने रागाने विकासकडे पाहिलं. विकास दाराकडे जात म्हणाला, काम, या मुलीला बांध. आधी एक महत्वाचं काम आहे, ती उरकून घेऊ, मग या परीकडे लक्ष देऊ. काजूकडे अत्यंत बेशरम नजरेने पाहत तो बोलला. विकास निघून गेल्यावर काम नावाच्या मुलाने काजूला खुर्चीला जयनील सारखंच घट्ट बांधून टाकलं. दार पुन्हा एकदा बंद झालं. काजू जयनीलकडे पाहत होती. जयनील रिकाम्या भावशून्य नजरेने तिच्याकडे पाहत होता. मग काजू संतापून म्हणाली, तुझ्यामुळेच मी इथे कैद झालीये. तू आधीच सांगू शकला असतास ना की तुझा कॅविनशी संबंध आहे. जयनील काहीच बोलला नाही. तो शांतपणे काजूचं बोलणं ऐकत राहिला. काजू पुढे म्हणाली, तसंही हा कॅविन नक्की कोण आहे? तू तर त्याला विकास म्हणत होतास. जयनीलने पुन्हा एकदा काजूकडे पाहिलं आणि म्हणाला, कॅविन म्हणजे कामराज विकास नागराज. काजू अजूनही जयनीलकडे पाहत होती, जणू तिला आणखी काही जाणून घ्यायचं होतं. पण जयनील गप्प राहिला. म्हणून काजूच म्हणाली, पुढे सांग ना. जयनील काजूकडे रोखून पाहू लागला. काजू दात दाखवत म्हणाली, आता इथे फ्रीच बसलोय ना, तर सगळं सांगून टाक तुझ्याबद्दल. जयनीलने आश्चर्याने तिच्याकडे पाहत म्हटलं, तुला भीती वाटत नाही का? थोड्याच वेळात ते तुला मारू शकतात. तुझ्यासोबत काय काय करतील याची कल्पनाही नाही, आणि तुला इथे माझ्याबद्दल जाणून घ्यायचं आहे. खरंच तू खूप विचित्र मुलगी आहेस. जयनील असं बोलताच काजू काही क्षण गप्प झाली. मग ती शांतपणे म्हणाली, ठीक आहे, जेव्हा आता मला मरायचंच आहे, तेव्हा तरी तुझ्या या रिकाम्या आणि दुखी निळ्या डोळ्यांचं रहस्य मला सांग. जयनीलने पुन्हा उदास नजरेने काजूकडे पाहिलं. काजूने दात दाखवत खोडकर स्माईल दिली. जयनील काही वेळ जमिनीवर नजर रोखून बसून राहिला. मग हळू आवाजात म्हणाला, विकास माझा भाऊ आहे. काजू भुवया उंचावत म्हणाली, म्हणजे भाऊच भावाचा शत्रू? नॉट बॅड जयनील. जयनील चिडून म्हणाला, तू कधी काही सिरियसली घेतेस का? काजू लगेच उत्तरली, घेते ना. तुझ्या त्या निळ्या उदास डोळ्यांना मी खूप सिरियसली घेतलं होतं, म्हणूनच तर इथे अडकलीये. हे ऐकून जयनील पुन्हा एकदा हसला. काजू त्याच्याकडे पाहतच राहिली. तो हसताना खूपच गोड दिसत होता, जणू दुष्काळात अचानक आलेला पाऊस. काजू त्याच्या हास्यात हरवून म्हणाली, हसताना खूप छान दिसतोस. जयनील अचानक गप्प झाला. काजूही पुढे काहीच बोलली नाही. थोड्या वेळाने जयनील म्हणाला, इथून बाहेर जाण्याचा काहीतरी मार्ग शोध. काजू खोल श्वास घेत म्हणाली, बाहेर जायचा मार्ग? तो तर दरवाजाच आहे. मग काजू हसत म्हणाली, मायसेल्फ किंजल. सगळे मला प्रेमाने काजू म्हणतात, तूही काजूच म्हण. जयनीलने काजूकडे वर खाली पाहिलं आणि दचकून म्हणाला, त्यांनी तुझे पाय बांधलेले नाहीत. काजू स्वतःकडे पाहत म्हणाली, अरे हो, बहुतेक विसरले असावेत बिचारे. थांब, मी त्यांना सांगते. ती दाराकडे पाहून मोठ्याने म्हणाली, ओ भाऊ, माझे पाय मोकळे राहिलेत, बांधून जा ना. जयनील काजूकडे झुकत कुजबुजला, तू खरंच वेडी आहेस. काजूने त्याच्याकडे रोखून पाहिलं. तेव्हा जयनील पटकन म्हणाला, वेळ न घालवता माझ्याकडे ये. काजू हळूहळू मोठ्या कष्टाने जयनील जवळ पोहोचली. जयनीलने एका हाताने काजूच्या हातावरची दोरी सोडवायला सुरुवात केली. बराच वेळ झगडल्यानंतर त्याने तिच्या एका हाताची दोरी सोडवली. काजूने पटकन दुसऱ्या हाताची दोरी काढली आणि जयनीलचे हात मोकळे केले. जयनीलने लगेच आपल्या पायाची दोरी काढली आणि काजूचा हात पकडला. दोघे दाराकडे धावले, पण जसं ते दाराजवळ पोहोचले तसं दार उघडलं आणि कॅविन आत आले. भेटूया पुढच्या भागात. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.